आदरणीय मदन बाप्पा कोले यांच्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कैलासवासी नारायणराव अप्पाराव कोले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण हार अर्पण करावा। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी आदरणीय नारायण अप्पाराव कोले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी उपस्थितांच्या हस्ते होत आहे। या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं, पवित्र तुमची स्मृती चिरंतन तुमची माया, पवित्र तुमची स्मृती चिरंतन तुमची माया, नित्य असू द्या आमच्यावरती अखंड तुमची छाया, नित्य असू द्या आमच्यावरती अखंड तुमची छाया। अशा पद्धतीनं स्वर्गीय कैलासवासी नारायणराव अप्पाराव कोले यांचे या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त निश्चितच आपणा सर्वांना त्यांची सतत उणीव भासते, आठवण येते। परंतु ते जरी आपल्यात आता नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचं या ठिकाणी असणारे आपल्यावरती असणारी छाया सदैव राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर हा कार्यक्रम आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशीच करायचा होता, परंतु त्या दिवशी वरुण राजाचं आगमन झाल्यामुळे हा कार्यक्रम आपण त्या दिवशी घेऊ शकलो नाही। आजही थोडंसं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळं आपणा सर्वांना हा कार्यक्रम वेळेत पार पाडावा लागेल। आता ज्या ठिकाणी आदरणीय मदन बाप्पा कोले तसेच सुरेशराव कोले यांनी शाळेसाठी दोन्ही शाळेसाठी दिलेल्या सर्व शालेय उपयोगी साहित्याचं फीत कापून या ठिकाणी आताच उद्घाटन झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। या कार्यक्रमाचं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सर्वप्रथमतः स्वागत गीतानं होईल। स्वागत गीतासाठी वर्ग 9च्या विद्यार्थिनी संस्कृती आणि अश्विनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत गीतानं स्वागत करतील। गुणीजनाले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणीजनाले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्वनियोजित पूर्व घडले, पूर्वनियोजित पूर्व घडले, सावरल्या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साध, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साध। शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा। धन्यवाद अश्विनी आणि संस्कृती। यानंतर सर्वप्रथमतः या कार्यक्रमाचं आकर्षण असणारे आणि या कार्यक्रमाचं शालेय साहित्य वाटप ज्यांनी या ठिकाणी करायचंय त्यांचा आपण दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकाच्या वतीनं सत्कार करणार आहोत। सुरुवातीला मदन बाप्पा कोले यांचा सत्कार वातावरणाचं अंदाज बघून आपण कार्यक्रम लवकरात लवकर घेणार आहोत। मदन बाप्पा कोले यांचा सत्कार जय किसान माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं व जिल्हा परिषद वतीनं दोन्ही शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक या ठिकाणी करणार आहेत। जाधव सरांना आणि लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी बाप्पांचा या ठिकाणी सुरुवातीला सत्कार करायचा आहे। या ठिकाणी आदरणीय मदन बाप्पा कोले यांचा सत्कार जय किसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर या ठिकाणी करत आहेत।
दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना रजिस्टर, वह्या आणि शाळेसाठी सहयोगी असं साहित्य आपण या ठिकाणी त्यांनी दोन्ही शाळांना दिलेलं. यानंतर जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक आदरणीय लहाने सर हे या ठिकाणी पप्पांचा सत्कार करत आहेत. त्यानंतर सुरेशराव कोल्हे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, त्यांच्या वाढदिवसात दिवशी त्यांनी निर्धार केला होता मला दोन्ही शाळांना विद्यार्थ्यांना टाय किंवा आयडेंटिटी कार्ड द्यायचे, पण जिल्हा परिषदला टाय आणि बेल्ट दिले आणि आम्हाला जवळपास 5,000 रकमेची स्पोर्ट किट आमच्या शाळेला जवळपास 20 ते 25 विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिले. त्यांचंही या ठिकाणी आपण दोन्ही शाळेच्या वतीनं स्वागत करणार आहोत. जे किसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सरांना विनंती करतो की शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश सर यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. वेळ आणि पावसाचं वातावरण पाहता व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शिक्षक प्रतिनिधी आपलं त्या ठिकाणी जाऊन स्वागत करेल. तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक होईल. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे किसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर करतील, त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिनाचं औचित्य साधून आज आपल्या दोन्ही शाळेमध्ये एकत्र येऊन आपल्या गावातील आमचे स्नेही मदन बाप्पा कोल्हे यांच्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी दोन्ही शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ला उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमान सुरेशराव कोल्हे, तसेच मंचावर उपस्थित मदन बाप्पा कोल्हे, आपल्या गावचे सरपंच वसंत नाना, उपसरपंच संतोष भैया, सुदाम गुरुजी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळेचे सर्व सदस्य आणि जय किसान माध्यमिक विद्यालयाचे सचिव सन्माननीय अनिल कोल्हे साहेब आणि समोर बसलेले सर्व दोन्ही शाळेंचे पालक, अंगणवाडी ताई आणि माता भगिनी आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं सांगायचं म्हणजे बघा, आज पहिल्यांदा या गावामध्ये एक चांगली प्रथा आणि चांगली रोड पाडण्याचा प्रयत्न आदरणीय बाप्पांनी केला आहे की एक अन्नदान करण्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्याला थोडीशी बगल देऊन एक ज्ञानदानाच्या कामामध्ये कुठेतरी आपली मदत व्हावी आणि त्या निमित्ताने दोन्ही शाळेला भरगच्च असं साहित्य त्यांनी विद्यार्थी उपयोगी, शाळा उपयोगी दिलं आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या, रजिस्टर्स आणि शाळेसाठी बघा, पहिली दुसरीच्या वर्गामध्ये फॅन नव्हते, तर या ठिकाणी त्यांनी 3 वर्गासाठी फॅन जिल्हा परिषद शाळेला दिले आहेत. त्याचबरोबर दोन्ही शाळेला टीचिंग डायस की शिकवण्यामध्ये किंवा विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स जास्त यावं, ह्या डायसमुळे 50% कॉन्फिडन्स त्यांचा वाढतो, हा उद्दिष्ट समोर ठेवून बाप्पांनी दोन्ही शाळांना एक टीचिंग डायस किंवा लेक्चर डायस या ठिकाणी दिले आहेत. आणि त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचं भरपूर दिलं आहे की जेणे या साहित्याचा उपयोग आम्हाला यावर्षीच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये झाला. बाप्पा नक्कीच आपल्या ह्या किट स्पोर्ट किटमुळे आपला संघ तालुक्याला प्रथम आला आहे कबड्डीचा मुलींचा. त्यासाठी आपण कबड्डीच्या मुलींचे आपण टाळे वाजवून स्वागत करूया, कारण 50% कॉन्फिडन्स ह्या स्पोर्ट किटमुळे विद्यार्थ्यांमध्ये येत असतो. तसंच आपला एक विद्यार्थी जिल्हास्तरीयसाठी निवड झाली त्याची कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटामध्ये, समर्थ कोल्हे, याचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि हे सगळं जे घडून आलं ते आदरणीय बाप्पांच्या सहकार्यामुळे, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला घेता येते, परंतु देण्याची एक वेगळी प्रथा की अन्नदान तर प्रत्येक जणच करतात, परंतु शाळेमध्ये ज्ञानदान करण्यात तर ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं त्यांनी. आणि सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी माझ्या गावचे विद्यार्थी आहेत, माझेच कोणीतरी आहेत, माझ्या मुलासारखं त्यांचा मुलगा आज एमटेक ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये एक असिस्टंट मॅनेजर या पदावर रुजू आहे आणि त्याला जवळपास 17 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे. याचा आनंद तो विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळा उमरा
आणि जय किसान माध्यमिक शाळा उमरा या दोन्ही ठिकाणी शिकला आहे आणि तो विद्यार्थी आपल्यातून पुढे जाऊ शकतो ही प्रेरणा पप्पाच्या मनामध्ये होती की माझा मुलगा सर्वसामान्य असतानाही एवढे पुढे गेला तर गावातली नक्कीच मुलं पुढे जातील, म्हणून कुठेतरी मला त्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी दोन्ही शाळांना हे साहित्य वाटप केलं आणि ह्या वातावरणाचा विचार करता मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपण ज्यांचा पत्रिकेवर उल्लेख केलाय असे आदरणीय हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज गाडवे यांचं या ठिकाणी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सत्कार करतील. महाराजांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचे आणि जाधव सर आणि लहाने सरांना यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा पुष्पगुच्छ देऊन. पावसाचं वातावरण पाहता आपण विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मध्ये घेणार नाही. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याच गावातील खूप असं छानसं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्ती पारायण सिद्धेश्वर महाराज गाडवे यांना आपण सुरुवातीला जे दिलेलं शालेय साहित्य ते मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अगोदर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ. पुन्हा जरी पाऊस आला तरी आपण वरंड्यात विद्यार्थ्यांना बसू. तरी सुरुवातीला एक पाच मुलीने यायच्या समोर. चला या अलीकडच्या मुली 5 उठवटा लवकर. चला ये चला सर घ्या घेऊन या वयाच्या करता एक जण जर 5 लवकर 5 उठवून लवकर. राहिलेल्या सगळ्यांना वाटप करू आपण. पाऊस जरी आला तरी मला नसून चला मुलं बसा खाली. सर राहू द्या. हा मुलं बसा खाली. चला
आपल्याला सर्वांना गणपती बाळा सिद्धेश्वर महाराज गाडवे हे संबोधित करतील. सर्वांनी शांत बसा आता. बोलू नका. आज असणारा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या पवित्र दिनाचं औचित्य साधून आपल्या या उमरा छोट्याशा गावामध्ये हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पवित्र असा झेंडावंदनाचा प्रभात फेरीचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न होत आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी, जिल्हा परिषद शाळा तथा हे किसान माध्यमिक विद्यालय, वेळेअभावी थोडक्यामध्ये या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. गावातील सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन साहेब, अंगणवाडी कर्मचारिका, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, आमच्या गावचे असणारे देवप्पा आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुंदर असा हा एक आपल्या मराठवाड्याला मुक्त करणारा स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाला, पण अखंड भारत स्वतंत्र झाला नाही. त्यातला बराचसा भाग पारतंत्र्यामध्ये होता. त्याच्यामध्ये आपला मराठवाडा एक प्रामुख्याने त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर हा आपला मराठवाडा प्रांत जो आहे, तर तो आजच्या दिवशी अर्थात म्हणजे 17 सप्टेंबर 1948 या दिवशी असणारा स्वतंत्र झालेला आहे. याच्याकरता अनेक देशबांधवांनी, देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली. अनेक देशभक्तांना रक्त सांडावं लागलं, प्राणाची आहुती द्यावी लागली. यामध्ये विशेष असा उल्लेख जो केला जातो, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा असणारा पूर्ण झालेला आहे आणि आपल्या या मराठवाड्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. सुंदर असा हा पवित्र दिन, या पवित्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय.